आजकाल सगळ्यांना प्रॉब्लेम आहे, स्ट्रेस, टेन्शन, भीती. पण एक गोष्ट आहे जी सगळं बदलू शकते, ते म्हणजे भगवंताचं नाम. राम म्हणा, शिव म्हणा, दत्त म्हणा, पण मनापासून म्हणा. नावातच शक्ती आहे, नावातच समाधान आहे आणि भगवंत नामातच भक्ती आहे. समस्या कितीही मोठी असली तरी भगवंताचं नाव सर्वात मोठं आहे. संसारातील सार आपला करावा रघुवीर. कली अत्यंत मातला, नीती कर्तव्याचा विसर पडला. अनाचार होत असे फार, आता नाही रामा वाचून दुसरे काही. चोराने घरफोड केले, मग जागृतीचे कारण नाही उरले. म्हणून असावी सावधान वृत्ती, अखंड राखावी भगवंताची स्मृती. भगवंतासी अनन्य होता, दुःखाची नाही तेथे वार्ता. रामचरणावर ठेवावा विश्वास, हेच परमार्थाचे भांडवल खास. ऐहिक वागण्यात रामाचे स्मरण, हीच परमार्थाची खरी शिकवण. माझे हित भगवंताचे हाती, हीच ठेवावी मनाची प्रवृत्ती. राम करता ही असावी भावना, तो जे करील ते आपल्या हिताचे जाणा. भाव ठेवावा रामापायी, पण व्यवहार चुकू न देई परमात्म्याचे राखणे अनुसंधान. हाच परमार्थाचा मुख्य मार्ग. बाह्यागाने करावी प्रपंचाची संगती, चित्ती असावा एक रघुपती. प्रयत्न करणे आपल्या हाती, यश देणे भगवंताच्या हाती. प्रयत्नाला न पहावे पुढे मागे, परी परमात्मा उभा आहे. ही ठेवावे जाणीव मनामध्ये, प्रपंचात दक्षतेने वागत जावे. धीर सोडू नये, भगवंताचे आधारावर निभ्रांत असावे. सर्व कामधंदा घरी करी, पण चित्त लेकरावरी. ऐसे जैसे करी जननी जाना, तैसे वागावे आपण. काव्या गुंतवावी प्रपंचात, मन असावे रघुनाथात. नीतिधर्माचे आचरण, पवित्र असावे अंतकरण. त्यात कर्तव्याची जोड पूर्ण, त्या सर्वात राखता आले अनुसंधान. तर याविन दुजा परमार्थ नाही जाण. व्यवहार उत्तम प्रकाराचा केला, पण परमात्मा विसरला, तो व्यवहार दुःखच देता झाला. अभिमान वृत्ती सोडावी बरी, त्यास घडे रामसेवा खरी. सरे मीपणाची जरी, ब्रह्मरूप दिसे चराचरी. म्हणून ज्याने जन्माला घातले, ज्याने आजवर रक्षण केले, तो माझा धनी हे ठेवून चित्ती. भावे भजावा रघुपती, रामाचे व्हावे आपण. राम जोडावा आपण, हेच जन्माचे प्रपंचाचे मुख्य कारण. म्हणून रामविन न माने कोणी त्राता, धन्य त्याची माता पिता. प्रपंच तसा परमात्म्या वाचून, हे जसे अलंकार सौभाग्या वाचून. अलंकार सर्व घातले, पण सौभाग्य तिलक न लावले. तैसे रामाविन राहणे आहे हे खरे. ऐहिक व परमार्थिक न जाणावे एकाहून. एक परते ऐहिक आणि परमार्थिक सुख, रामा वाचून नाही देख. म्हणून शुद्ध असावे आचरण, तसेच असावे अंतकरण. त्यात भगवंताचे स्मरण, हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन. आपले कर्तव्याला न विसरावे, भगवंताचे अनुसंधान राखावे. व्यवहाराने योग्य ते कर्तव्य करावे, बाकी रामावर सोपवावे. कर्तव्यात परमात्म्याचे स्मरण, यातच सिद्धीचे बीज जाण. असा करावा संसार, जेणे राम न होईल दूर. देहाने कर्तव्याची जागृती, त्यात ठेवावी भगवंताची स्मृती. कर्तव्यात असते मनाची शांती, कर्तव्याचा कधी न पडावा विसर. हृदयी धरावा रघुवीर, ऐसे वागेल जो जनी, त्याने जोडला चक्रपाणी. उद्योगाशिवाय राहू नये, कर्तव्याला चुकू नये, पण त्यात रामाला विसरू नये. ठेवावा विश्वास रामावर, कर्तव्याची जागृती ठेवून. देहाचा विसर, पण भगवंताचे ध्यान, हेच भक्तीचे मुख्य लक्षण. देह करावा रामार्पण, स्वतःचे कर्तव्य न सोडून. शास्त्री पंडित विद्वान झाला, भगवतपदी न रंगला. व्यर्थ व्यर्थ त्याचे जिने, भगवंतापाशी राहावे रात्रंदिन. हाच सुखाचा उत्तम पर्याय, रामाचे चरणी घ्यावी गती. हाच विचार जाणावा चित्ती, सुटावी प्रपंचाची आस. तेथे परमात्म्याचे प्रेम खास. सर्व कर्मात अधिष्ठान असावे देवाचे, तोच कल्याण करील साचे. भले बुरे जे असेल काही, ते सोडावे रामापायी. चित्त असावे रामापायी, देहाने खुशाल संसारात राही. आपण व्हावे रामार्पण,
सुख दुःखास न उरावे जाण, धन्य त्याची जननी ज्याने राम आणला ध्यानी मनी. रामाविन दुजे काही आता सत्य उरले नाही, भाव ठेवावा चित्तात सुखी आयुष्य घालवावे त्याचे सानिध्यात. ज्याने जिने केले रामार्पण त्यासी व्यवहार हेच खरे योग संधान. माझे सर्व ते रामाचे मानून जगात वागणे साचे, आशाच नाही कष्ट फार मागे पुढे रघुवीर. जग मानत त्याला म्हणून आपण सर्व आहो रामाचे दास, हे उरी बाळगावे खास. एकच जगती माझा रघुपती, याहून दुजा न करावा विचार. हाच ठेवावा निर्धार भाव ठेवता रामापायी, तो कधी कमी पडू देणार नाही. मनाने जावे भगवंताला शरण, जो चुकविल दुःखाचे कारण. राम माझे माझा पिता, बंधू सोयरा सखा, तोची माझी सर्वस्वाचे ठिकाण. याहून दुजा विचार न आणि मनात. रामकृष्ण हरी.